20 जुलै ही तारीख ती आहे ज्या दिवशी सरकारच्या वाईट दिवसांचा काळ सुरू झाला. जंतर मंतर ते संसद भवन पर्यंत आंदोलन करण्याचा कॉकरोच जनता पार्टीचा मनसुबा पूर्णपणे सफल जरी झाला नसला तरी सुद्धा देशभरातल्या तरुणांनी त्यांच्या ठाम भूमिकेमुळे सरकारवर दडपण आणलं. देशात सध्या एका बाजूला सरकार आणि दुसऱ्या बाजूला देशभरातले तरुण हे चित्र असताना यात अगदी बरोबर टायमिंग साधून विरोधी पक्षानं जी काही एंट्री घेतलीये त्याला तोड नाहीये. त्यातल्या त्यात शरद पवारांनी जंतर मंतरवर जाऊन दीपकेची भेट घेणं, लगोलग दुसऱ्या दिवशीच मोदींची भेट घेणं आणि सोबतच राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांच्याच घरासमोर आंदोलन करणं, हे एका अर्थी पाहायला तरुणांच्या बाजूने आहे. पण अगदी चातुर्यानं पवार साहेब आणि राहुल गांधींनी एका दिवसातच भारी खेळ खेळलाय असं बोललं जात आहे. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात अचानक पवार साहेब आणि राहुल गांधींची एंट्री कशी झाली, कधी झाली, का झाली, याच मागची सगळी कारणं सविस्तर पाहायची आहेत. नमस्कार. बघा, काल म्हणजे 21 जुलैला दिल्लीमध्ये इतक्या काही घडामोडी घडल्या की सीजेपी आंदोलनाचा मुख्य चेहरा अभिजित दीपके स्वतःच बाजूला राहिला आणि सगळ्यांचं लक्ष फक्त दोन नेत्यांवर खेळलं. त्यातले पहिले नेते म्हणजे विरोधी पक्षनेते राहुल गांधी. इतके दिवस कित्येक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय तज्ज्ञांचा सवाल होता की सीजेपीच्या आंदोलनाला राहुल गांधी नेमके का नाहीयेत, ते का सपोर्ट करत नाहीयेत, कारण हे आंदोलन सत्ताधाऱ्यांविरोधात होतं. मग असं असताना राहुल गांधी शांत का? आता या प्रश्नाचं उत्तर असं आहे की अभिजित दीपके हा याआधी राहुल गांधींच्या विचारांचा विरोध करायचा. दीपकेच्या जवळचा फक्त एकच पक्ष होता, तो म्हणजे आम आदमी पक्ष. त्यामुळे राहुल गांधींनी सीजेपीच्या आंदोलनात याआधी कधीच सहभाग घेतला नाही. पण काल दुपारी 5 नंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सोबतच मल्लिकार्जुन खरगे थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर बसले, आंदोलनाला बसले. आंदोलनाचं कारण काय, तर शिक्षण मंत्री आणि सोबतच मोदी आणि शहांनी राजीनामा द्यावा. थोडक्यात जे कारण सीजेपीचं होतं त्याच कारणासाठी राहुल गांधींनी सुद्धा आंदोलन केलं. आता बघा, कारण जर एकच आहे तर राहुल गांधी थेट इतर नेत्यांप्रमाणे सीजेपीच्या आंदोलनात सुद्धा सहभागी होऊ शकत होते. पण राहुल गांधींनी तसं केलं नाही. त्यांनी आंदोलनाचं ठिकाण बदललं आणि यामुळे सीजेपीच्या आंदोलनावरचे कॅमेरे थेट गांधींवर शिफ्ट झाले. खरं तर काँग्रेस पक्षातल्या खासदारांना सुद्धा राहुल गांधींच्या आंदोलनाबाबत काहीच माहिती नव्हती. इतकी गुप्तता राहुल गांधींनी आंदोलनाबाबत ठेवली. थोडक्यात समजून घ्या, इतके दिवस शांत असलेल्या राहुल गांधींनी 3 ते 4 तासात पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं. पार पोलिसांशी झटापट केली, नाकातून रक्त आलं, रस्त्यावर पडले आणि हे सगळं कॅमेऱ्यातून थेट जनतेपर्यंत पोहोचलं. त्यात या सगळ्या पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना पोलीस गाडीत कोंबलं. याच सगळ्यातून जनतेला काय दिसलं? राहुल गांधींचा धीटपणा, जनतेसाठी जेलात जाण्याची तयारी आणि तरुणांसाठी रक्त सांडण्याची तयारी. याच सगळ्या राहुल गांधींच्या हालचालींमुळे जनतेचं लक्ष फक्त आणि फक्त राहुल गांधींवर राहिलं. इतके दिवस सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा न दर्शवणाऱ्या राहुल गांधींनी फक्त काही तासात थेट सीजेपीच्या आंदोलनात सहभागी न होऊन सुद्धा स्वतंत्रपणे केलेल्या आंदोलनामुळे लोकांचं मन जिंकलं. यालाच म्हणतात अगदी बरोबर टायमिंग साधायचं. बरं, फक्त राहुल गांधींनीच परफेक्ट टायमिंग जुळवलंय असं नाही. तर राजकारणात हवेची दिशा स्वतःच्या दिशेनं वळवण्यासाठी जे जास्त माहीर आहेत त्या शरद पवारांनी सुद्धा सीजेपीच्या आंदोलनातून काही प्रमाणात का होईना पण वारं स्वतःकडे वळवून घेतलं. बघा, सीजेपीनं जंतर मंतरवर आंदोलन सुरू केल्यापासून सुप्रिया सुळेंनी कमीत कमी 2दा तरी जंतर मंतरवर जाऊन दीपकेंची आणि वांगचुक यांची भेट घेतलेली. पण त्या भेटीमुळे जे सिद्ध झालं नाही ते शरद पवारांच्या 2 भेटींमुळे शक्य झालं. 21 तारखेला शरद पवारांनी आधी जंतर मंतरवर जाऊन अभिजित दीपकेची भेट घेतली, तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला, सोबतच सूचक प्रतिक्रिया सुद्धा केली. शरद पवार म्हणाले की देशातील प्रत्येक नागरिकाचा आंदोलन करण्याचा हक्क आहे. शांततेमध्ये जर तरुण आंदोलन करत असतील, त्यांचा हक्क मागत असतील, तर अशा वेळी तरुणांवर दडपशाही आणणं, त्यांच्यावर लाठीचार्ज करणं हे असंवेदनशीलपणाचं लक्षण आहे, असं शरद पवार म्हणाले. आता बघा, पवार साहेबांच्या याच प्रतिक्रियेमुळे आणि दिल्लीतल्या तसल्या भयंकर गदारोळात साहेब आंदोलनात आल्यामुळे साहेबांनी जनतेला पुन्हा दाखवलं की वय किती झालं तरी जनतेसाठी कधी सुद्धा रस्त्यावर उतरू शकतो. बरं, साहेब फक्त आंदोलनात सहभागी झाले नव्हते, तर साहेबांनी लगोलग दुसऱ्या दिवशी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि दाखवून दिलं की देशात जेव्हा एखाद्या कारणावरून गोंधळ होतो
जनतेला मदतीची गरज असते तेव्हा सत्ताधारी कुणीही असो त्यांची थेट भेट घेऊन जनतेची मागणी मान्य करायला लावणं, त्यासाठी विचार करायला भाग पाडणं हे फक्त शरद पवार नावाच्या वादळाला जमू शकतं. कारण बघा, ज्यावेळी शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या आजच्या भेटीचे फोटो बाहेर आले त्यावरून एक स्पष्ट दिसलं की साहेब मोदींचे गुरु आहेत हे फक्त मोदी सहज बोलत नाहीत, तर त्यामागे तशी कारणं पण आहेत. ज्या पद्धतीनं मोदींनी साहेबांना हात देऊन खोलीत बोलावलं, साहेबांसोबत सीजेपी आंदोलनावर चर्चा केली, मंडळी यालाच म्हणतात परफेक्ट टायमिंग. साहेबांनी थोडक्यात हे दाखवलं की तरुणांचं आंदोलन आणि सत्ताधारी यांच्यामध्ये सलोखा साधण्याचा मुख्य दुवा फक्त शरद पवार होऊ शकतात. साहेबांनी दाखवून दिलं की सीजेपीला त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या मध्यस्थीची गरज आहे, आणि तो पक्ष म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष. यालाच म्हणतात वारं कसंही असलं तरी ते स्वतःच्या बाजूने फिरवून घ्यायचं. एकंदरीत काय, सीजेपीचं आंदोलन पुढे करून एका दिवसात राहुल गांधी आणि शरद पवारांनी जनतेच्या मनात पुन्हा घर केलंय आणि परफेक्ट टायमिंग साधलं. फक्त आता राहुल गांधींच्या गोंधळाचा आणि पवारांनी मोदींशी घेतलेल्या भेटीचा तरुणांना फायदा व्हावा म्हणजे झालं. बाकी तुम्हाला काय वाटतंय? शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या या सगळ्या प्रयत्नांचा खरोखर तरुणांना फायदा होईल का? आणि सरकार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेईल का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.